अगदी सुदामदादा पवार आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली, अर्थात सुदामा चषक 2024 पर्व पहिले आणि द्वितीय फेरीमधील हा शेवटचा सामना जो मात्र रंगला जातोय. दत्तकृपा 11 जंगलवाडी विपक्ष टीम पाडेकरवाडी 11 आपण पाहतोय, अर्थात श्री वाघसाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी असणार आहे. वाईडने सुरुवात होते अगदी मात्र आपण पाहतोय. वाईड चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय, वाईड येतोय पुन्हा एकदा. सलग 3 चेंडू वाईड फेकी केले जात आहेत. तो प्रकाश दादांना माहिती आहे दोन फलंदाज काय लय मध्ये फलंदाजी करतायत. मागील मॅच मध्ये तब्बल 70 धावा रचल्या होत्या, 68 धावा रचल्या होत्या दोन फलंदाजांनी. ओहो, सरळ दिशेने चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक गेलाय त्या दरम्यान, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात, म्हणजेच पहिला चेंडू पूर्ण होतो. संघाची धावसंख्या 2 ने भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा टीम पाडेकरवाडी संघ. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा.
गोलंदाज बाळू दादांना आपण पाहतोय, बाळू चव्हाण. ती झेल पकडले परंतु मैदानाच्या बाहेर गेलाय, म्हणजे 6 धावा असणार आहेत. हे मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम आहे. अगदी आपण पाहतोय षटकार असणार आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 वरती. तर मात्र पुन्हा एकदा निघून जातोय सरळ 6 धाव्यांसाठी. बॅटर आपण पाहतो महेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा एका खुंकार असा पटका, चेंडू निघून गेलाय सरळ 6 धाव्यांसाठी येतोय एक धमाका. पुन्हा एकदा चौकार येतोय. बॅटर महेशला आता शांत करणं थोडंसं अशक्य झालंय. महेशने मात्र आक्रमक पवित्रा धारण केला जातोय. अगदी आपण पाहतोय महेशच्या बॅट मधून सलग 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. अगदी आपण पाहतोय महेशला पाडेकर वाडी संघाकडून बिलॉंग करत असताना एक चांगला खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चौकार येतोय. अगदी आपण पाहतोय क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. हा गोलंदाज आतापर्यंत धावा खर्चित करत नव्हता, परंतु खूप महागडा ठरतो या स्पर्धेमध्ये. बाळू दादा आपण पाहतोय आतापर्यंत पाहायला गेलं तर 22 धावा आतापर्यंत खर्चित केल्यात 5 चेंडू पूर्ण होत असताना. हा देखील चौकार आहे. तब्बल आपण पाहतोय 27 धावा तब्बल खर्चित केले जातात. आपण पाहतोय अर्थातच बाळूदादांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 36 वरती जाऊन पोहोचले. 2 ओव्हरच्या अखेरीस आता मात्र सॅम आलाय शेवटची ओव्हर फेकी करण्यासाठी. समोर मात्र या सलामीची जोडी अजून देखील तैनात आहे, चांगला खेळ करते. ही पार्टनरशिप ब्रेक करणं आता अशक्य झालंय. पार्टनरशिप बिल्डअप होते, एक मोठी इमारत रचली जाते. अगदी मात्र आपण पाहतोय वाईट चेंडू. एस पंच कळवतात वाईट चेंडू आणि वाईट दिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 37 वरती. पाडेकरवाडी संघ बोलतोय होय आयोजन आम्ही केलंय, दमदार केलंय आणि आमचा खेळ देखील दमदार आहे. आणि तसंच आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून. हो फटका खेळलाय स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय
फॉलो थ्रो मध्ये पाहायला गेलं तर अगदी चेंडू फील्ड करत असताना या चेंडूवरती येथे एक एकेरी रन म्हणजे 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 रन. ओ फटका हवेमध्ये, फटका फसला गेलाय क्षेत्ररक्षक परंतु दूर राहिलाय. त्या दरम्यान वन बाउंस चेंडू फील्ड केला जातोय बाळूदादांच्या माध्यमातून. अगदी या चेंडूवरती येत आहेत धावा. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. तिसरी देखील पूर्ण केली जाते, चौथी देखील पूर्ण केली जाणार आहे. काय घडतंय मैदानामध्ये. अगदी 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 4 धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय अगदी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 47 वरती. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा रचल्या गेल्यात. 52 धावांचं आव्हान असणारी टीम दत्तकृपा जंगलवाडी संघाला. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. सेकंड राऊंड मधील आपण पाहतोय शेवटची मॅच आहे जी मात्र रंगली जाते. दत्तकृपा 11 जंगलवाडी विपक्ष टीम पाडेकरवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना संघाने अगदी आपण पाहतो 51 धावा रचले तर तदनंतर आता मात्र 51 धावा डिपेंड करणार असतील. 52 टू विन आहे. थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल.
अगदी यानंतर होणारी मॅच असेल सूर्याची वाडी विपक्ष जे जे जळव संघ. या दोन्ही संघाचे संघ कर्णधार लगेचच यायचे टॉस का बॉक्स मध्ये. ए ग्रुप मधील आपण पाहतो टीम जळव संघ, बी ग्रुप मधील आपण पाहतो टीम सूर्याची वाडी संघ. ए विपक्ष बी ग्रुप अशी मात्र लढत असणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना जो संघ विजय होईल तो मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे, याची देखील नोंद घ्या. जो संघ पराजय होईल तो मात्र तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी खेळ करेल, म्हणजे बक्षीस पात्र फेरी सुरू झाले, प्राइज मधील राऊंड सुरू झाले, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. जळव विपक्ष टीम सूर्याची वाडी या दोन्ही संघाचे संघ कर्णधार विनंती असेल. तोपर्यंत जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. अर्थातच आपण पाहतोय टीम पाडेकरवाडी विपक्ष टीम दत्तकृपा 11 जंगलवाडी संघ. पाडेकरवाडी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 51 धावा असल्या 52 धावांचं आव्हान दिलं. आता मात्र तेच 52 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी जंगलवाडी संघाकडून सँडी समवेत सॅमला आपण पाहतोय. स्पीडअप घ्यायचंय, पंच सामना त्वरित चालू करून घ्या. हा चेंडू देखील आपण पाहतोय अगदी रजनीकांत पाडेकरवाडीचा सुपर हिरो आपण पाहतोय. रजनीकांत ऑन बॉलिंग ट्रॅक. अर्थातच अगदी आपण पाहतोय 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर एकच धाव. फटका खेळलाय सरळ दिशेने, जसा मात्र धनुष्यबाणातून बाण सुटावा. ओहो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणात त्या दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑन वरती तैनात होता, धावत आलाय, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला आणि विजय त्याला मिळालाय. अगदी आपण पाहतोय रमेशच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता म्हणून विजय त्याच्या पदरामध्ये पडलाय. व शेवटपर्यंत लढावं लागतं जिंकण्यासाठी, ते त्याने करून दाखवलंय. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, आता मात्र बॅकफुट वरती थांबतोय. होय, चांगला डिसिजन आपण पाहतोय. चेंडू हा देखील फील्ड केलाय त्याने. काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. हो, आता मात्र बैठा फटका खेळायचा होता आणि त्या दरम्यान फटका फसला, म्हणजे चेंडू निर्धाव आला. षटक संपते, अगदी कमी वेळामध्ये ओव्हर संपवली जाते रजनीकांतच्या माध्यमातून. म्हणजे पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 धावा, 4 धावा माफी असावी. बिनगडी बाद टीम जंगलवाडी संघ. गजानन दादा आपण पाहतोय या संघाचा संघ कर्णधार, या संघाचा मोरका, या संघाचा लीडर, या संघाचं नेतृत्व आपण पाहतोय. त्यानं मात्र आपण पाहतोय आता जबाबदारी स्वतःवरती घेतली. सेकंड ओव्हर मध्ये तो स्वतः आलाय. टीम विनंती असेल जे जे जळव आणि त्यांच्या समवेत सूर्याची वाडी. लास्ट कॉल आहे, शेवटचा पुकार असेल. दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना धावत यायचंय.
फटका खेळलाय, आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहतोय षटकार येतो आणि षटकारांशी सुरुवात केली जाते आपल्या वैयक्तिक खात्याची. अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. जळव संघ कर्णधार या धर्मेंद्र पवार. टॉस आहे, अगदी यानंतर होणारी लगेचच मॅच आपणास खेळवायची याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 11 धावा आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये असेल, झेल पकडली जाते, होतंय विकेटचं पतन. कॅच पकडली की मॅच पकडल्या. एक महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय म्हणजे संदीप शिंदेना बाद होत आहे. अगदी मात्र त्यांना बाद केलं जात आहे. अगदी मात्र बाद होत असताना तंबूचा रस्ता दाखवला देखील जातोय म्हणजे होतंय विकेटचं पतन. तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. अगदी त्या दरम्यान निक तैनात होता तेव्हा मात्र फील्ड करतोय चेंडू. अगदी या चेंडूवरती धाव येते एक. हे सामना आपण पाहतोय चालू आहे. अगदी दोन्ही बाजूने तितकाच 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने झुकला गेलाय. तर मात्र 4 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आपण पाहतोय. फटका खेळलाय, सरळ दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असणार आहे. त्या दरम्यान करत नाही कोणतीही चूक, चेंडू फेकी करतोय. अगदी याच्यावरती धाव देखील एकच घेतली जाते म्हणजे पाचव्या चेंडूवरती येथे एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 13 धावा. शेवटचा चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणी उभे राहू नका, विनंती असेल मैदानाच्या बाहेर उभे राहून सहकार्य करा. हा चेंडू येतोय निर्धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांचं समीकरण आहे. 39 धावा आणि 6 चेंडू आपल्या जवळ फक्त शिल्लक असतील. थोडंसं स्पीडअप घ्या या नवीन गोलंदाज. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. जळव संघ कॅप्टन आपण देखील या. सूर्याचीवाडी संघाचे संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. मॅच हा सेफ आहे. पहिल्याच चेंडूवरती एक धाव खर्चित केली जाते. गोलंदाज सुनील दादांना आपण पाहतोय.
या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय सरळ दिशेने फटका खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू मैदानामध्ये खेळपट्टीवरती आहे. तर 4 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धाब्यांची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकला गेलाय पाडेकरवाडी संघाच्या गोठ्यामध्ये. तदनंतर पाहायला गेलं तर यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय जळव विपक्ष सूर्याची वाडी संघ. निर्धाव चेंडू येतोय. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. आता मात्र 2 चेंडू मध्ये 37 धाब्यांची गरज आहे. सामना पूर्णपणे आपल्या गोठ्यामध्ये खेचून आणला जातोय टीम पाडेकरवाडी संघाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपणास. आपण पाहतोय रमेशच्या माध्यमातून अगदी 1 चेंडूमध्ये आता विजयासाठी 36 धाव्यांची गरज आहे. काय गोलंदाजी राहिली सुनील दादांची फक्त आणि फक्त आपण पाहतोय 3 धावा आतापर्यंत खर्चित केलेत. चेंडू हवेमध्ये झेल पकडली गेले. सामना विजय होतोय म्हणजेच आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये एंटर करणारी 4थी टीम आहे. अर्थातच आपण पाहतोय श्री वाघजाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी संघ. दुसरा सेकंड सेमीफायनल सामना आपण पाहतोय जो मात्र रंगला जाणार आहे. जंगलवाडी 11 विपक्ष पाडेकरवाडी संघ आपण पाहतोय. पहिली सेमीफायनलची मॅच जी मात्र रंगली जाणार आहे जळव विपक्ष टीम सूर्याची वाडी संघ, आणि दुसरा सेमीफायनलचा सामना जो मात्र रंगला जाईल जंगलवाडी 11 विपक्ष घाट पाडेकरवाडी संघ. अगदी या 4 संघांनी तयार राहायचं आहे. अगदी या सेमीफायनलचे आपण पाहतोय सामने 3 ओव्हरचे असतील याची देखील नोंद घ्या. टॉस केला जाणार आहे. अगदी आयोजक वर्ग आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. सेमीफायनलचे दोन्ही मॅचेस 3 ओव्हरचे असतील याची देखील नोंद घ्यायची. थोडंसं स्पीड